राज्यपाल अंबेजोगाईचा रहिवासी आहे। गेल्या अनेक दिवसापासून संबंध महाराष्ट्रामध्ये डोक्याला कफन बांधून फिरलेलो आहे। जगेन संविधानासाठी, मरेन संविधानासाठी। घरच्याला सांगून बाहेर पडलो, आलो घरी आनंद, तिकडे गेलो आनंद। संविधानासाठी मरेन, संविधानासाठी जगेन। ह्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत। आज आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य। आज मी किल्लारीमध्ये आलो, इथं येऊन धम्म परिषदेला बोलतो। याचं एकमेव कारण आहे संविधान। मला बोलण्याचा अधिकार, मला मत मांडण्याचा अधिकार, कुठले कपडे घालायचा अधिकार, काय खायचा अधिकार या संविधानाने मला दिलेला आहे। आज आरक्षण असेल, आरक्षण 340, 341, 342 हे जे कलम आहेत। देशामध्ये कुठे जाऊन उद्योग करायचा, देशामध्ये कुठे जाऊन बोलायचा, देशामध्ये कुठे जाऊन राहायचा, तो फंडामेंटल अधिकार हक्क जे आहे ते आज संविधानाने दिलेला आहे। धर्मग्रंथ देत नाही अधिकार हक्क। म्हणून कोणा जातीची असा, कोणा धर्माची असा, कोणा प्रांताची असा, घराघरामध्ये संविधान असलं पाहिजे। संविधानाने आम्हाला काय अधिकार दिले, काय हक्क दिले हे संविधानामध्ये आहे, धर्मग्रंथामध्ये नाही। हा देश धर्मग्रंथांनी चालत नाही, हा देश संविधानावर चालतो। म्हणून घराघरामध्ये संविधान असावं। प्रचंड मेहनतीनं, प्रचंड कष्टाने हे बाबासाहेबांनी हे संविधान कष्टानं मेहनतीनं लिहून देशाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। एका मागासाठी नाही, महारासाठी नाही, चांबारासाठी नाही, देशातल्या तमाम माणसाला हे संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे। आणि म्हणून घराघरात संविधान असावं। संविधानानं काय काय दिलं साऱ्याने वाचावं। संविधान वाचा, संविधान वाचा असं मी गावागावात जाऊन आणि महाराष्ट्रामध्ये फिरतोय। आणि बंधुभावाने या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर संविधान जिवंत पाहिजे। म्हणून संविधान एकाच नाही, संविधान सर्वांचं आहे। म्हणून या संविधानासाठी बाळासाहेब काम करतात। आपण त्यांच्यासोबत राहूया।